लोढा बिल्डरकडून हजारो ग्राहकांची फसवणूक, मनसेचा मोठा आरोप. अविनाश जाधवांचे ठाण्यात आंदोलन. ठाणे शहरातील कोलशेत भागात लोढा बांधकाम व्यावसायिकांच्या एका प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी पैसे गुंतवले होते, परंतु यातील काही ग्राहकांचे बँकेचे कर्ज मंजूर झाले नसल्यामुळे त्यांनी घराची नोंदणी रद्द करून सुरुवातीला भरलेली अनामत रक्कम परत करण्याची मागणी केली. परंतु या बांधकाम व्यावसायिकाने ग्राहकांचे पैसे परत करण्यास विरोध केला. त्यामुळे लोढा या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात मनसेच्या अविनाश जाधव यांनी आज गुरुवारी आंदोलन केले. यावेळी मनसेचे व्यावसायिकांच्या विरोधात विविध आशयाचे फलक हातात घेतले होते. यावेळी फसवणूक झालेले ग्राहकांसमोर त्यांनी लोढाच्या कर्मचाऱ्यांना या प्रकरणी जाब देखील विचारला. लोढा बांधकाम व्यावसायिकांच्या एका प्रकल्पामध्ये अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांनी घरे बुक केली. त्यांनी लाखो रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले, पण लोन मंजूर न झाल्यामुळे घराची बुकिंग रद्द करण्याची विनंती मनसेतर्फे बिल्डरला करण्यात आली. बिल्डरने लोकांनी भरलेले लाखो रुपये परत करण्यास विरोध केला. त्यानंतर आज लोढा बिल्डरच्या विरोधात मनसेने आंदोलन केले. लाख रुपये डाऊन पेमेंट केलं आणि ज्यावेळेला त्यांनी त्याची फाईल लोनला टाकली त्यावेळेला त्याचं लोन झालं नाही. सो त्यांनी यांना कळवलं की माझं लोन होत नाहीये, कृपया माझ्या डिपॉझिटमध्ये तुम्हाला काही चार्जेस असतील म्हणून मला ते परत करा. त्याने डिपॉझिट बदला एकही रुपया परत करण्यास नकार दिला. आम्ही एकही पैसा देणार नाही. दुसरे मंजिरी मिसेस पंडित म्हणून आहे, त्याने लोढामध्ये एक 3 BHK फ्लॅट विकत घेतला 2 कोटी 8 लाखाला. त्याने त्यांना 60 लाख पॅनल्टी मारली. 60 लाख पॅनल्टी. म्हणजे तुम्ही 50%च्या जवळजवळ 35% पैसे ते पॅनल्टी मारता. एक मुलगी आली आहे केतकी राणे नावाची, ती बिचारी तिच्या व्यवसायामध्ये पूर्ण डुबली आहे, बरोबर आहे. तर तिने 15 लाख रुपये देऊन इथे घर घेतलं होतं. मी पाठी लागल्याच्या नंतर ती 1 वर्ष येत होती, त्यानंतर मी पाठी लागल्याच्या नंतर तिला 15 लाखातले 10 लाख दिले, 5 लाख रुपये देणार नाही. हा कुठला मोजोरपणा आहे? एखादा गरीब आवडीने घर बुक करतो आणि जर नाही पैसे जमले तर हो त्याचे पैसे काही तुम्ही 10% पैसे कट करा, 5% पट करा. तुम्ही डायरेक्ट 5-5 लाख रुपये कमी करता, 3-3 लाख रुपये सांगता नाही देणार पैसे. असे हजारो लोक आहेत आणि या हजारो लोकांकडनं या लोकांनी प्रचंड पैसे घेतलेत. लोकांना कुठे जाऊन बोलावं हे कळत नाही. रोज बिल्डरच्या ऑफिसला येतात, निघून जातात. आणि कायदा आहे जे तुम्हाला मी हा कायदा सांगतो, हा बुकिंग केलेले पैसे परत करावे म्हणून रेराचा कायदा आहे. आणि हायकोर्टाने याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे की तुम्ही जर घर बुक केलं आणि जर तुम्हाला पैसे भरायला जमले नाही तर बिल्डरने त्यांचे सगळे पैसे परत करावेत, असा कायदा आहे. तरी सुद्धा बिल्डर गरीब जनतेला फसवतोय. लोढा यात सगळ्यात मोठा प्रमाण हा लोढा बिल्डरचा आहे. सत्तेचा धाक दाखवून तो गरीब जनतेला फसवण्याचं काम लोढा बिल्डर करतोय. असंच हा एक विषय झाला लोकांच्या बुकिंगचा. तसाच कॉन्ट्रॅक्टरांकडनं काम करून घेतलेले आहेत आणि त्यांना पैसेच देत नाही. म्हणजे 3 कोटी रुपये बिल झाल्यावर सांगते 50 लाख रुपये लेना आहे तो ले, नाही तर कोर्ट में जा. अरे त्या बिचाऱ्याकडनं तुम्ही 3 कोटीचं काम करून घेतलं आहे आणि आज तुम्ही त्याला सांगता 50 लाख घ्यायचे असेल लगे, नाही तर कोर्टात जाऊन बांध. आम्ही कोर्टात जाऊन बांधतो, आमच्याकडे वकील आहेत. तसाच एक विषय इथे लोढा हा लोढाचा अध्यक्ष आहे, बरोबर आहे. विषय सांग तुझा काय. आमच्याकडून 5 वर्षाचं कॅम्प म्हणजे कॉमन अम्युनिटी फेडरेशन चार्जेस घेतले. आता ते चार्जेस घेतले की त्यांना आता कळतं की 5 वर्षापूर्वी ना तो कॉस्ट खूप झालं होतं, मग आता तुमच्याकडून वसूल करणार. आणि 90 करोड जमवले, त्यातले 60-70 करोड खर्च केले आणि आता सांगतो की पुढचे 5 वर्षाचे द्या, नाही तर तुमच्यावर पैसे जातात कुठे. किती अन्याय. 90 करोड रुपये. म्हणजे एखादा छोटा बिल्डर ज्यावेळेला एखादा प्रोजेक्ट उभा करतो त्याला प्रॉफिट 2-3 करोड रुपये 4 करोड रुपये होतो. 90 करोड रुपये लोढा आम्हाला फक्त एका सोसायटीतल्या लोकांनी वसूल केले आणि ते खाल्ले. कोणालाच माहित नाही तर 90 कोटीचं झालं काय. लोढा आमारामध्ये जर दर रविवारी आलात तर लोढा आमाराची लोक रोज रविवारी खाली उतरून साखळी आंदोलन करत असतात. पण यांना कोणी दाद द्यायला तयार नाहीये. मजुरी चालू आहे, सत्तेचा माज आहे, मंत्रिपदाचा माज आहे लोढांचा. हे आता आम्ही खपवून घेणार नाही, ठाण्यात तरी खपवून घेणार नाही. लोढांना आमच्या रागाला सामोरे जावं लागेल. लोढांना लोकांचे पैसे द्यावे लागतील. लोकांना ज्या लोकांचे बुकिंग घेतल्या गरीब लोकांचे त्यांचे पैसे द्यावे लागतील. कॉन्ट्रॅक्टर लोकांचे पैसे द्यावे लागतील. सोसायटीतल्या लोकांनी मेहनतीने जमा केलेले त्यांचे जे पैसे आहेत 90 कोटी रुपये, त्याचा हिसाब देखील लोढांना द्यावा लागेल, नाहीतर आम्ही गप्प बसणार नाही.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. RTE प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी टप्पा 2 प्रवेश फेरी सुरू. कागदपत्र पडताळणीसाठी शिक्षणाधिकारी यांचे पालकांना आवाहन. जिल्ह्यातील बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दरवर्षीप्रमाणे 25% प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. मंगळवार दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 2 मधील 955 विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सदर प्रवेश प्रक्रियेची मुदत दिनांक 8 एप्रिल 2025 ते 15 एप्रिल 2025 पर्यंत देण्यात आली आहे. यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना SMS पाठवण्यात येत आहे. प्रतीक्षा यादीतील पालकांना शाळेच्या रिक्त जागेनुसार SMS पाठवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. पालकांनी केवळ SMSवर अवलंबून न राहता RTE पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या बालकांचा अर्ज क्रमांक टाकून अर्जाची स्थिती पाहावी. तसेच वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे. प्रतीक्षा यादीतील बालकांच्या पालकांनी अलॉटमेंट लेटर व आवश्यक कागदपत्र घेऊन विहित मुदतीत नजीकच्या पडताळणी केंद्रावर जाऊन पडताळणी समितीकडून दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी कागदपत्रांची तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगरपालिका अंतर्गत एकूण 627 पात्र शाळा असून एकूण 11,320 रिक्त जागा उपलब्ध होते व आतापर्यंत 7,945 प्रवेश झाले आहेत. प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक 2 मधील 955 विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. महापालिका लोकशाही दिनाचे 5 मे रोजी आयोजन. 21 एप्रिलपर्यंत निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन. ठाणे महापालिकेच्या पुढील लोकशाही दिन दिनांक 5 मे 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांनी मे महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी म्हणजेच दिनांक 21 एप्रिलपर्यंत त्यांचे अर्ज निवेदने महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रतीत सादर करावे. हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1ब सादर करणे आवश्यक आहे. प्रपत्र 1ब नागरी सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्रमांक प्रसुधा 1099 CR 239818 दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार माहे डिसेंबर 2012 पासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांची निवेदने न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत
लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केलेली आहेत तसेच ज्या निवेदनावर 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी. एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या लेटर हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशा प्रकरणे केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी. एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती. एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष म्हणून परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेल्या नियम व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. सन 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एस.टी. महामंडळ स्थापना करण्यात आली. श्री गौ सेरैया हे महामंडळाचे पहिले अध्यक्ष होते. त्यानंतर अनेक महत्त्वाच्या व्यक्तींनी एस.टी. महामंडळाचे अध्यक्षपद भूषवले आहे. श्री प्रताप सरनाईक हे एस.टी. महामंडळाचे 26वे अध्यक्ष असणार आहेत. महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची लोकवाहिनी असलेल्या टी.एस.टीला भविष्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम करून एक चांगली दर्जेदार परिवहन सेवा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन यावेळी परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी केले. तसेच आपल्याला या पदावर नियुक्त करून महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस तसे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानले आहेत.